आनंदुरे सबाई अभ्यंतरी अवघा परमानंदुरे 1 2 3 4 5 6 ही तुके विचारुनी परमानंदू रहा 7वा अवतार 8वा वेळोवेळा बाप रखुमा देवी वरो विठ्ठलू जवळा आनंदुरे आजी आनंदुरे सबाई अभ्यंतरी अवघा परमानंदुरे विठ्ठला आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा आता हृदय आपुले चौफाळुया भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरतानंदे वर्षतीये श्री संताची माथा चरणावरी श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत ओम नमो ज्ञानेश्वराय
हॅलो. समचरण सरोजम सांद्र नीलाकुलामं जगन्निहित पाणिं मंडनं मंडनानं तरुण तुलसी माला कंजरं कंजनेत्रं सदयतमलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनेन समागततिष्ठन्तमानन्दगन्धं परब्रह्मलिङ्गं पाण्डुरङ्गा करू घेतलेला अभंग ज्ञानियांचे राजे महावैष्णव कैवल्यनिधी ज्ञानेश्वर महाराजांचा 3 चरणाचा आपला पारमार्थिक क्षेत्रामध्ये आलेला अत्यानंदाचं प्रगटीकरण करणारा हा अभंग आपण कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल आज रामनगर या ठिकाणी सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह हरिभक्तीपरायण प्रातस्मरणीय गुरुवर्य बाबुराव महाराज वाघ गुरुजी यांच्या 7व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा सप्ताह गत 7 वर्षापासून अखंडितपणे या ठिकाणी सुरू आहे आणि आजच्या 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा मद पामराकडे आलेली आहे. खरं म्हणजे आजच्या कीर्तनाला उपस्थित असलेली महाराज मंडळी लक्षात घेता माझ्या जीवनातला खरोखर फार मोठा दिवस आहे असं मी म्हटलं पाहिजे. कारण अत्यंत दिग्गज असणारे 7-8 कीर्तनकार आज कीर्तनाला परम आदरणीय गुरुवर्य सावरे अण्णा या ठिकाणी आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज घोडके आहे. हरिभक्तीपरायण परम आदरणीय आमचे स्नेही असणारे पवार महाराज आहेत, माधव महाराज आहेत, सुरडकर महाराज आहेत, काळे महाराज आहेत. कीर्तनकार म्हटल्यानंतर इथे ढाकणे गुरुजी आमचे कीर्तनकार आहेत, आमचे पाटील बुवा कीर्तनकार आहेत, सगळे कीर्तनकार बोचरे महाराज, हा आदरणीय भोसले महाराज, बोजरे महाराज, क्षमा करा आपला परिचय नव्हता, बोजरे महाराज आहेत. मला वाटते ताई कीर्तनकार आहे, ताई कीर्तनकार आहे. म्हणजे आज मला म्हणजे कीर्तनकारांची मांदी आणि आज या ठिकाणी आहे डॉक्टर जयश्री आहे, त्याही प्रवचन करतात. म्हणजे पत्नी म्हणून नाव घेऊन असं काही नाही, ती प्रवचन करते या ठिकाणी आलेली आहे, संत साहित्याचे अभ्यासक आहे आणि संपूर्ण भजनी मंडळ आहे. खरं म्हणजे फार भाग्याचा क्षण मला असं यासाठी वाटतो. मी म्हटलो वकील साहेबांना, वाघ साहेबांना बोललो की समजा महाराज वडील येते, मुलगा महाराज आहे म्हणून त्या मुलाने आपल्या वडिलांचं पुण्यतिथी कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून केलं तर ते मान्य करण्यासारखं आहे की ठीक आहे करतात, ते बी महाराज आहे, ते बी महाराज होते. पण उच्च शिक्षित आहेत, LLB झालेले आहेत, वकील आहेत, सरकारी वकील आहेत, एवढ्या मोठ्या पदावर उच्च शिक्षित असताना देखील वारकरी संप्रदायाचा वारसा आपल्या वडिलांचा ते चालवत आहे. किती म्हणजे मी त्या दिवशी अण्णांचं कीर्तन झालं जामवंताला, त्यावेळेस होतं बोलताना काय बोललो होतो की
अशी पिढी यावली वकील साहेब, हे जे मुलं दिसत आहेत घोडके महाराजांच्या आश्रमातले, यांनी मोठं व्हावं, तहसीलदार व्हावं, कलेक्टर व्हावं, लाल दिव्याच्या गाडीत फिरावं आणि संध्याकाळ झाली की मस्त धोतर पटका घालून कीर्तनाला असा समाज लवकर येणार आहे. मी सुद्धा जालन्याला ड्युटी माझी बदली झाली, तिथे क्लास 1 झालो, तिकडून 7 वाजता घरी आलो, स्नान केलं, धोतर बितर घालून लगे कीर्तनाला निघालो. काय फार आनंद आहे याच्यामध्ये. आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने आपल्या बाबुराव महाराज वाघ गुरुजी हे सुद्धा शिक्षण क्षेत्रामध्ये होते, एका शाळेवर ते कार्यरत होते. प्रचंड तळमळीचा परमार्थ त्यांनी केला. हो, वारकऱ्यांना, मला सुरडकर गुरुजींनी, काळे महाराजांनी सांगितलं की वारकऱ्यांना विमानाने मुंबईला घेऊन गेले. वारकरी म्हणजे ह्या चित्रपट निर्मात्यांनी आणि साहित्यिकांनी वारकऱ्यांना असं कळकटच दाखवलं. त्याच्यामुळे ह्या शिकलेल्या लोकांमध्ये एक समज झाला की वारकरी म्हणजे आपला नेबळत. असं नाही ना काही. काय वारकरी म्हणजे नेबळत नाही. हो, वारकरी म्हणजे गरीब नाही, वारकरी म्हणजे आर्थिक दृष्ट्या सुद्धा नाही. आमच्या महाराजांनी सांगितलं, जोडून या धर उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. कोण म्हणतं वारकऱ्यांनी श्रीमंत असू नये? तुम्ही श्रीमंत असा, पण कसा असा? तुमचा पैसा हा उत्तम व्यवहाराने, कारण तो परमार्थाकडे नेईल, नाही तर अनर्थाकडे नाही. आणि म्हणून वारकरी संप्रदाय किती श्रीमंत आहे ज्ञानाच्या अनुषंगाने सुद्धा, हे माऊलीने सुद्धा अमृतानुभवात सांगितलं. कैवल्य कनकाची दाना, जो नकडसी थोरसाना, द्रष्ट्याची दर्शना पाडावू जो. काय केलं वारकरी संप्रदायाने? माऊलीनं वर्णन केलं. कैवल्य कनकाची दाना, वारकरी संप्रदायाने किंबहुना आमच्या साधू संतांनी कैवल्य रूपी कनक, कनक म्हणजे सुवर्ण. हो, हे घोडके महाराजांचे उपकार आहेत की त्यांनी दूध महाराजांना पंढरपूरून आश्रमात आणलं होतं. आणि 10 दिवस अमृतानुभवाचं चिंतन त्या ठिकाणी मी सुद्धा रोज सकाळी पाठाला जायचो. फार आनंद महाराज. तर त्या अमृतानुभवात वर्णन केलेले कैवल्य कनकाचं दान. दान, दान या शब्दाला फार महत्व आहे. दान आणि वान याच्यात फरक आहे. वान म्हणजे काय? मोबदला घेऊन देणे, याला म्हणायचं वान. आणि दान म्हणजे काय? मोबदल्याची अपेक्षा न ठेवता भरभरून देणे, याला म्हणायचं दान. आणि कोणतं दान? वारकरी संप्रदायामध्ये कैवल्य कनकाची दाना. कैवल्य, कैवल्य म्हणजे केवल, केवलम, केवलम. कैवल्य म्हणजे फक्त मोक्ष. काय दान दिलं? कैवल्य दान. दानाचे शास्त्रामध्ये 5 प्रकार सांगितले. दानाचे 5 प्रकार सांगितले. अभंगात प्रवेश करण्यापूर्वी थोडासा परिहार देऊन मग अभंगात आपण प्रवेश करूया. भूदान, गोदान, कांचनदान हे 3 दान, आणि अन्नदान आणि ज्ञानदान. किती झाले? याच्यापैकी पहिले 3 जे सांगितले ना, कोणते कोणते? भूदान, अन्नदान, भूदान, कांचनदान, गोदान आणि गोदान. हे देश काल पात्र पाहून द्यावं लागतं, कोणालाही देऊन चालत नाही. देश काल पात्र बघून केले जातं ते. भूदान म्हणजे जमीन दान देणे. आता राहिल्या नाही, जमिनीला गगनाचे भाव आले, आता देत नाही कोणी. पूर्वीच्या काळी भूदान चळवळ विनोबा भावेंनी अगदी अफगाणिस्तानापर्यंत त्यावेळेस चळवळ राबवली होती. भूदान. गोदान गाई दान करणं. आणि कांचन दान म्हणजे सुवर्ण, सोनं, सोनं दान करणं. हे 3 दान अत्यंत देश काल पात्र पाहून द्या. अन्नदान कोणालाही द्या. काय? अन्नदान कोणालाही द्या. आणि ज्ञानदान तो त्याला पात्र असेल अशा शिष्याला द्या. अन्नदानम महदानम विद्यादानम ततःपरम अन्नेन क्षणिका तृप्ती यावत् जीवम तु विद्या. सुभाषितकाराने सुंदर वर्णन केलेलं आहे. अन्नदानम महदानम, अन्नदान श्रेष्ठ दाने. कुणालाही दान करा, पण दुपारी जर तुम्ही अन्नदान दिलं तर तो संध्याकाळी पुन्हा विचारतो काय आहे का भूक लागली. अन्नदान. पण ज्ञानदान म्हणजे एकदा झालं की बस 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 आयुष्याचं कल्याण झालं त्याचं. कशाने? कशाने तृप्ती आहे? ज्ञानदानाने. आणि वारकरी संप्रदाय हा ज्ञानाचा पायीक आहे, लक्षात घ्या. माऊलीनं वर्णन केलेलं आहे. वाचो ज्ञाने विनये के, उपाय करिसी जितुके,
तिये गुंफिसी अधिके रुखी ये वाचोनी ज्ञाने विनयके ज्ञानाशिवाय ज्ञानेन मोक्षम वशमानयंती त्या ज्ञानाचा पैक आहे. म्हणून वारकरी जर व्हायचं असेल तुम्हाला तर तुम्ही ज्ञानवंत झालंच पाहिजे. काय ज्ञानवंत झालं पाहिजे. किंबहुना नुसतं ज्ञानवंत नाही तर 6ही गुण ज्या भगवंताच्या ठिकाणी अहो काय लोक बघा यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य याच्यापैकी एखादंच असतं एखाद्याकडं तर हुरळून जातो तो. काय एखाद्याकडं ऐश्वर्य असलं हुरळून जातो. अरे ऐश्वर्यवंत आहेस तू पण 5 शिल्लक येत ना. एखादा ज्ञानवंत आहे अरे पण 5 शिल्लक येत ना. काय एखादं वैराग्यवान आहे पण 5 शिल्लक येत ना अजून. अभिमान कशाचा. हो आणि 6ही गुण जिथं वसती तो भगवंत आहे. आणि म्हणून ज्ञानामध्ये श्रेष्ठ ज्ञान जर कोणतं असेल दान जर कोणतं असेल तर ज्ञानदान श्रेष्ठ. आणि ते साधू संतांनी केलेले आहे. कैवल्य कनकाचिया दाना ते दाने केलेले आहे. ते दान भरभरून दिलेले वारकरी संप्रदायात. हो म्हणून विषय असा आहे की बाबूराव महाराज वाघ गुरुजी यांच्या ते असताना तर त्यांनी सप्ते सुरू केले. दिंडी काढली सगळ्यांना घेऊन गेले ज्ञानदान केलं असताना पण त्यांनी देह ठेवल्यानंतर त्यांचा चिरंजीव सुद्धा हे दान तसंच पुढं करतोय ही विशेष कौतुकाची बाब. म्हणून महत्वाचं ज्ञान ज्ञान ते स्वतःही सुशिक्षित आहेत आणि सगळ्यांना यारे यारे लहान थोर याती बलते नारी नर वारकरी संप्रदायामध्ये भेदाभेद नाही. उलट भेदाभेद पाळणाऱ्याला सांगितलं तुकोबरायने अमंगळ वेदाभेद भ्रम विष्णुमय वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. आपण चर्चा करत असताना या ज्ञानदान या ज्ञान सोहळ्याचं वर्णन चालू होतं. आणि म्हणून आदरणीय अण्णा असतील घोडके महाराज असतील आमचे भागवत महाराज असतील मृदंगाचार्य पेटीवादक असतील आमचे भागवत महाराज जाधव जे नेतृत्व करतायत ज्ञानेश्वरी पारायणाचं तिकडे जाधव महाराज आहेत गायक आगळे महाराज आहेत. आता सगळे माझ्या परिचयाचे सगळ्यांची नावं घ्यायची म्हणजे बराच वेळ जाईल पण सगळेच आपण वारकरी आहात. वारकरी उपाधीला धरीत नसतोय सगळ्यांना माहिती. म्हणून उपाधी सोडून वारकरी एकमेकांना नमस्कार करत असतो. मग खरा वारकरी कोणता आणि खरा वारकरी भेटल्यावर काय करावं. मस्तक हे पाया
पायावरी या वारकरी संतांच्या या मंडपामध्ये बसलेल्या सगळ्या वारकऱ्यांच्या पायावर मस्तक ठेवून मी नमस्कार करतो. तुम्ही वारकरी आहात, सगळे वारकरी. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. त्याचं कारण आहे महाराज, वारकरी संप्रदाय का श्रेष्ठ आहे? कारण वारकरी संप्रदायामध्ये जे तत्वज्ञान आहे ते भल्या भल्यांना न कळण्यासारखं आहे. हो, ज्ञानेश्वर महाराजांनी ते फार उघड करून टाकलं. त्यांनी विचारलं, 2 जणांना विचारलं, भाष्यकारा ते वाट पुसतू. हा, भाष्यकारांना मी वाट विचारतो, व्यासांचा मागोवा घेतो. व्यास महर्षी आणि शंकराचार्य यांच्या मागावर ज्ञानेश्वर महाराज गेले आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या मागावर बाकी सगळे संत गेले. त्यामुळे आपल्याला कुठं काही गुंता पडणार नाही, फक्त सरळ राजमार्गाने चला, हायवेने चला. मार्ग धावणी गेले संप्रदायामध्ये येत असताना आपण वारकरी व्हा. गंध लावतो तेव्हा वारकरी, का पटका घालतो तेव्हा वारकरी, का धोतर घालतो तेव्हा वारकरी, का ब्रह्म जाणतो तेव्हा वारकरी. असे काही लक्षणं थोडे थोडे डोक्यात घेतले की मग उलगडा होत राहतो. हे बाह्यांग आहे. हे काय आहे? बाह्यांग. आणि चोखोबावणी तर बोलले, काय म्हणले ते? अरे डोंगा परी भावनवे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा. हे वरच्याला नका बोलू. आजकाल मला फार आश्चर्य वाटतं लोकांचं. महाराज मोठा म्हणजे कोणता समजते? ज्याला गाडी घोडी 35, 40, 50 हजार घेतो तो महाराज लय मोठा. कायच करावं आता लोकांना, आहे की नाही? आमचे अण्णा बघा, काय अगदी ग्रामीण भागामध्ये जाऊन ज्ञानाचं दान करणारे हे महात्मे बघा, हे खरे वारकरी आहेत, लक्षात घ्या. आणि म्हणून विषय असा चाललाय, वारकरी कुणाला म्हणावं? ज्याने हरीला जाणून घेतलं, नवे जो स्वतः हरिरूप झाला. काय वारकरीची व्याख्याच ती, हरीची या दासा हरी दाही दिशा भावे जैसा तैसा हरी. किंबहुना काय म्हणावं? हरियाला मग
कैची भय चिंता. ज्याच्या हाताला हरी आला मग काय भीतो मला सांगा तुम्ही. वारकरी जो असतो खरा तो घाबरत नसतो लागला. तो काळाला घाबरत नाही. बाकी कोणाला काय घाबरतो महाराज? काळाला घाबरत नाही वारकरी. का? हरी आला हाता मग कैची भय चिंता. आणि वाघ महाराजांसारखे जे पुण्यात्मा आहे ते देह असताना हरिरूप झाले आणि देह ठुल्यानंतर ब्रह्मलीन झाले. काय वारकरी संप्रदायात वारकरी म्हटलं की तो मरतच नसतो. वारकरी मरत असतो का फक्त देह ठुतो? मरत नसतो. किंबहुना परमपूज्य गुरुवर्य धूत महाराज आम्हाला म्हणायचे. मला खरं सांगा, साधा प्रश्न आहे तुम्हाला, आम्ही जन्मतो म्हणून मरतो का मरतो म्हणून जन्मतो? लय पेपर बऱ्याच ठिकाणी फुटलेले तरी सांगा बाबा. काय प्रश्न अवघड वाटला का तुम्हाला? माहिती आहे मी प्राध्यापक आहे. आमचा 1 तासाचा पिरियड प्रश्न उत्तराने पुढे धकवतो. मला सांगा तुम्ही तुमच्या अनुभवाने सांगा, जन्मतो म्हणून मरतो का मरतो म्हणून जन्मतो? तुम्ही उत्तर दिल्याशिवाय कीर्तन पुढे धकतच नाही. काय आपल्याला काय वाटत? जन्मतो म्हणून. पण हे साधू संत काही तसं बोलत नाही. ते म्हणते अरे तुम्ही मरायला लागले म्हणून जन्मायला लागले. मग त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही मरू नका. नाही हे बी अर्धवट बोलणे. तुम्ही मरके नाहीत. काय म्हणणे? आता तुम्ही विचार करून बघा ना, आपण मरणार आहे का न मरणार आहे? मरणार. प्रामाणिक लोक आहेत. पटकन राहिलं काय मरणार आहे. पुन्हा थोडं सोपं करून आपण बघू. देह मरणारा का आत्मा मरणारा? काय मरणार आहे? देह मरणार आहे. आता पुढचा प्रश्न, मी देह का आत्मा? फुकला मिळ. काय साधं गणित आहे. वारकरी संप्रदायात अतिशय साध्या पद्धतीने मी देह जर म्हणला तर देहाला धरून घेऊ मी याला, आणि मी देहापेक्षा भिन्न आहे असा म्हणला तर मरण देहाला याला कुठे आहे? याला मरण असतं तर भगवंत गीतेमध्ये बोलले नसते. नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चेन क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. तुकोबराने वर्णन केलं. अमर आहा अमर अमर आहा खरे की पहा खोटे हे. खूप बऱ्याने वर्णन केलं. आम्ही मरणारे नाही. खोट्याला धरलं म्हणून दुःख आणि खऱ्याला धरले की आनंद. एक ग्रहस्थ माऊलींकडे जाऊन बसला, अतिशय दुःखी रडत बसला. माऊलीने बघितलं, विचारलं करे काय झालं? ते म्हणे काय सांगा मला, सर्वम दुःखम दुःखम. अनुभव माझा दुःखाचा आहे, काय करावं महाराज कळत नाही. तुमचा कस काय बरं? त्यांनी सांगितलं नाही बाबा आपला काही तसा दुःखाचा. कोणत्याही संतांना विचारा, त्यांनी आपला अनुभव संतांना सांगितलेला आहे. नाथ महाराजांना विचारलं, महाराज तुमचा काय अनुभव? आमचा तो दुःखाचाच आहे. हो मी तिकडे जात नाही कारण वेळ कमी आहे आपल्याला. दुःखाचं लय वर्णन करता येईल. कबीर महाराजांनी सांगितलेले, जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. ज्याला बघावं तो दुखिया. बरं त्यांनी काही यादी दिली, त्याच्यामध्ये तुमच्या माझ्यासारख्याचा तर नंबरच नाही. काय यादी दिली? ब्रह्मा विष्णू महेश दुखिया
जिसने सृष्टी कमाई. मग कोणी सुखी नाही का ते म्हणले आहे ना. साच कहूं तो वो नहीं दुखिया, साच कहूं तो वो नहीं दुखिया, जिसने मन पूजिता रे, जो देखे तो दुखिया बाबा, दुखिया कोई नहीं रे, जो देखे तो. काय वर्णन करावं. खरं सांगू का तुम्हाला, वो नाही दुखिया जिसने मन पूजिता रे. ज्याने मनाला जिंकलं तो नाही दुखिया. खरं सांगू का, या मनाच्या स्वाधीन आपण गेलो म्हणून दुखी आहे. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. हो, एक अवतार बेर बाबा म्हणून आपल्या बीड जिल्ह्यामध्ये फार मोठे संत होऊन गेले. संपूर्ण साहित्य इंग्रजी मधून आहे त्यांचं. त्यांनी मनावर इतकं सुंदर वाक्य लिहिलं, माइंड वर्किंग फास्ट इज मॅड. काय म्हणावं त्यांनी, माइंड वर्किंग फास्ट इज मॅड. ज्याचं मन वेगाने धावतंय त्याला वेडा म्हणा. माइंड वर्किंग नॉर्मल इज मॅन. ज्याचं मन म्हणजे नॉर्मल आहे, सामान्य आहे, त्याला माणूस म्हणा. पुढचं ऐका, माइंड वर्किंग स्लो इज सेंट. ज्याचं मन शांत झालं त्याला संत म्हणा. आणि त्याच्या पुढचं शेवटचं वाक्य, माइंड स्टॉप इज गॉड. ज्याला मनच शिल्लक नाही राहिलं त्याला देव म्हणा. म्हणून तुम्हाला काय आनंद आहे, तुम्ही मनाचे गुलाम आहात. आणि साधू संत काय आनंदी आहे, त्याने मनालाच उन्मन करून टाकलं. म्हणून माऊलींचे उन्मनीचे अभंग आहेत. उन्मनीचे मनच शिल्लक नाही. हो, विचार करा. माऊलींना विचारलं, हो तुमचा काय अनुभव. त्यांनी सांगितलं, मला माझा अनुभव सांगू का तुला. माझा अनुभव आनंदाचा ते अभंगाच्या पहिल्या. आनंदुरे सबाई अभ्यंतरी अवघा परमानंदुरे. माऊलीने आपला अनुभव त्या समोर बसलेल्या व्यक्तीने विचारल्यानंतर त्याला सांगितलं. खरं म्हणजे अनुभव कुणालाही सांगायचा नसतो. काय अनुभव सांगण्यासारखे एक तर श्रीगुरूच असावेत आणि श्रीगुरूंनी विचारल्यावरच सांगावं अनुभव. हो, आणि साधू संतांनी अनुभव आले अंगा ते या जगात. महाराज, अध्यात्माचं क्षेत्र हे अनुभवाचं क्षेत्र आहे, शब्दाचं नाही. मी प्राध्यापक आहे, मी तिकडे 1-2 घंटे बोलतो, इथं बरोबर 1-2 घंटे बोलतो, काय अडचण त्याला. पण निश्चित शब्द असेल आणि शब्दाला जोडून अनुभव जर नसेल, मंडुकी वटवट तैसे रे. अनुभवाचं क्षेत्र आहे.
परमार्थ अनुभवाचं क्षेत्र आहे. किती वर्ष झाले परमार्थ करता? नाही आम्हाला 40 वर्ष झाले. आता हे भूषण आहे का एवढा परमार्थ करणं सांगत? अगं दूत महाराज नेहमी म्हणायचे, ते म्हणायचे औषध कौर घ्या. 40 वर्ष झाले औषध, मग अजून बरं वाटत नाही का? औषध घ्या, रोग बरा करा, उरलं तर ती बाटली तशीच राहू द्या, कारण त्यांनी आता प्रॉब्लेम होईल. तसं तुम्हाला विचारावं, परमार्थ कौरक करावं. नाही कौरही काही नका करू. जितक्या लवकर संपवता येईल तितक्या लवकर संपवा. काय संसार का परमार्थ? नाही संसार तर करूच नका, तिथं दुःखाचं मुळे मी परमार्थ बोलतोय. ऐकायला थोडं खटकू शकतं तुम्हाला. परमार्थ संपवा म्हणायला लागले महाराज. मी तरी कुठं माझ्या डोक्याचं बोलायला लागलो, मनाचं बोलायला लागलो. साधू संतांनी सांगावं, पटकन औषध घ्या, बरे व्हा, औषध टाकून द्या. अमृतानुभवातली गोळी बघा. सांडोनी मिठपणाचा लोभू, मिठे सिंधुत्वाचा घेतला लाभू. देवी अहम देऊनी शंभू, शांभवी झालो. परवा जामवंत गडावर परमपूज्य अण्णांचं कीर्तन होतं. त्यांनी सुंदर दृष्टांत दिला. ते म्हणे मिठाची हाती आणि ती म्हणली म्हणे मी जाऊन पहाटे समुद्रात आणि तिनं हाणली उडी. आता काय कौर घेईन वापस ती? अण्णांनी दिलेला दृष्टांत परवाचा. ती एकदा समुद्रात गेली, काय झाली? समुद्र रूप झाली महाराज. देव पहावयासी गेलो, देवची कोणिया ठेलो. लाली मेरे लालती, जित देखूं उत लाल. लाली देखन मै गई, तो मै भी हो गई लाल. हो, अरे लवकर देव, तुम्ही देव आहातच. आमच्या धूत महाराजांच्या शब्दात बोलायचं तर ते बोलायचं, अरे तुम्हाला देव व्हायचं का आहे? देव व्हायचं म्हणजे काय करायचं मला सांगा. अरे आहेच तुम्ही, कळलं ना तुम्हाला? फक्त एवढं त्यांचं बोलणं होतं. आमच्या आश्रम बाबांचं कीर्तनामध्ये सांगायचे, काय भाव असायचा त्यांचा. कीर्तन 3-3 तास बाबांचं कीर्तन. बसल्यानंतर अगदी डोळ्याला धारा लागायच्या आणि त्या देवाला बोलवायचे ते. रंगा येई वो ये रंगा, 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 येई वो. हरी मिठाई के खाए मागे कृष्णाये कान्हाये, मिठाई के खाए मागे कृष्णाये कान्हाये, कान्हाये रंगा, येई वो जय रंगा, येई वो जय रंगा, येई वो रंगा, येई वो हो रंगा येई वो देवा, ये बाबा मला भेट दे. भक्ती आनंदासाठी असते आणि ज्ञान मोक्षासाठी असते. काय? भक्ती आनंदासाठी. भक्तीचे पुन्हा 2 प्रकार करता येतील, ज्ञानपूर्व भक्ती आणि ज्ञानोत्तर भक्ती. ज्ञानपूर्व भक्ती साधन रूप भक्ती आहे आणि ज्ञानोत्तर जी भक्ती ती श्रेष्ठ भक्ती आहे आणि देवाला आवडणारी तीच भक्ती. तेची तोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. मग या ज्ञानोत्तर भक्तीमध्ये आनंद, आनंद रूप आपलं स्वरूपच आहे. काय? आनंद. आणि त्या आनंदाला छांदोग्य उपनिषदामध्ये रस शब्द वापरलेला आहे. त्या आनंदाला काय शब्द पर्याय? रस. रसो वैसहा, रस. रस म्हणजे आनंद आणि तोच रस आम्ही पण सेवन करतो आणि सगळ्यांना वाटतो, असं आम्हाला अण्णांनी सांगितलं. सब भारत वाचितो अनेका, सब भारत वाचितो अनेका, वाचितो अनेका.
वाटितो आणि का हा खरं रस म्हणजे आनंद. खरं म्हणजे आणखी थोडं याच्या विवेचनामध्ये जर शिरलो तर भरत मुनींनी नाट्यशास्त्र लिहिलेलं आहे. भरत मुनींनी आणि त्यांच्या नाट्यशास्त्रामध्ये त्यांनी 7 रसांचं वर्णन केलेलं आहे. पुढे त्याच्यात संशोधन झालं आणि पुन्हा 2 रस त्याच्यात टाकले. असे 9 रस झाले आणि त्याला लॉक केलं. म्हणजे आता पुन्हा वाढू नका कोणी. 9 रस काय? हास्य, बिभत्स, रौद्र, भयानक, हे सगळे रस आहे. आणि त्याच्यामध्ये एक शांत रस ऍड केला 9वा, शांत. म्हणून आमचे बाबा म्हणायचे कीर्तन हे शांत रसातच असावं, कारण हे सत्व गुणात नाही. म्हणून इथं शांत रसाच्या चाली, शांत रसातच विवेचन, त्याच्यावर शांत. कारण आपल्या सत्व गुणात ज्ञान होत असतं आणि रजतमो गुणाकडे ते बाकीचे रस नेत असतात. काय म्हणून सत्व गुणात आहे. खरं म्हणजे 3ही गुण, त्रिगुण, असार, निर्गुण हे सार, सारा सार विचार, हरिपाठ, विषय असा चाललाय. रस म्हणजे आनंद. आता सध्या रसाचं सीझन आहे. कोणता रस नाही कळला तर येऊ तर कळत ना आपल्याला. कोणता? आंब्याचा रस, ऊसाचा रस. त्या रसाला तुम्ही ओळखा मात नाही, पण खऱ्या अर्थाने रस कोणता आहे तो रस घ्या. रस म्हणजे आनंद आणि तो आनंद तुमचं स्वरूप आहे. परमपूज्य प्रातस्मरणीय आपले वेदांत वाचस्पती अण्णा, जगन्नाथ अण्णा, जगन्नाथ महाराज पवार, फार वेदांत सांगायचे. खरं म्हणजे त्यांचे जो उपकार आहे ना, अगोदर त्यांच्याकडे ऐकायला गेल्यानंतर ते कळायला लागलं हळूहळू. हो, त्यांनी वर्णन करायचं. ते म्हणायचे आता खरं म्हणजे राहिलं नाही. आता गोधडी, हे नवीन पोरांना जर गोधडी विचारलं तर त्यांना कळणार नाही. आपल्याला पुढच्या पिढीला चित्रात दाखवावं लागेल याला गोधडी म्हणते. पण आपण सगळे जुने, आपल्याला माहिती आहे ना गोधडी. गोधडी नावाचं जे वस्त्र आहे ते जुन्या वस्त्राचं असतं का नव्या? जुन्या. ते म्हणायचे ते गोधडी अशी इकून घेऊन शिवायला गेलं तर फाटती, तिकडून शिवायला गेलं ते जी सतत फाटती तिचं नाव काय? गोधडी. काय? गोधडी जी सतत. तसं संसार फाटकाचे, किती कुणीकडून शिवला म्हणजे संसार पूर्ण होईल. ते म्हणायचे रावणाचा पूर्ण नाही झाला तर तुमची माझी काय गती. रावणाचा संसार म्हणजे दुःख. आणि कुणाला दुःख? मला दुःख व्हावं असं वाटत नाही. मज लागी दुःख व्हावे आईसे कुणी भावेना जीवे. मला दुःख व्हावं. आणि दुःखाची व्याख्या लक्षात घ्या. भगवद्गीतेत सांगितले जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, दुःख, दोषानुदर्शनम. याला दुःख म्हटलेलं आहे. पुनरपि जननम, पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम. ये संसारे जगदोस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. भज गोविंदम, भज गोविंदम, भज गोविंदम मूढमते. काय वर्णन करावं आचार्यांनी, शंकराचार्यांनी. जन्म मरण मोठं दुःख आहे आणि ते देहाला धरल्यामुळं आहे. आणि तुम्ही देह नाही असा निश्चय आता कीर्तनात करा. मग काय तुम्ही? आमचे दूत महाराज म्हणायचे मी स्वयंप्रकाश सच्चिदानंद साक्षी आहे. असं बोलायला लावायचे ते पाठात. मोठ्याने म्हणायचे. काय म्हणायचे? हो, मी स्वयंप्रकाश सच्चिदानंद साक्षी आहे. मग मी आत्मा एकदा कळलं की आत्मा आनंद रूप आहे आणि त्याचं वर्णन माऊलीने केलेलं आहे. आनंद रे आजे आनंद रे सबाह्याभ्यंतरी अवघा परमानंद रे. सबाह्य म्हणजे बाहेरही आणि आभ्यंतरी म्हणजे आतही. म्हणजे मी असं डुप्लिकेट नाहीये, बाहेर आनंद दाखवायचा आणि आत दुःखी राहायचं. तसं नाही. हो, सबाह्याभ्यंतरी अवघा परमानंद रे. बरं, त्यांचाच अनुभव आहे का? नाही. तुम्ही वारकरी कोणत्याही संतांना विचारा. नाथ महाराजांनी विचारलं तर त्यांनी सुद्धा वर्णन काय केलं? हो, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. त्याचं कारण आहे महाराज. का तुम्हाला त्रैलोक्य आनंदाचं झालं? चैतन्याची शोभा Thank you.
एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत असे. चैतन्याची शोभा आणि ती शोभा लागलेली देहाची शोभा शोभत असे. आता देहाची शोभा शोभत असे नाही, पार्थिव. काय शब्द वापरलेला? पार्थिव. महाराज तुम्हाला खरं सांगतो, परमार्थ जर उलगडून घ्यायचा असेल तर पहिले मरणाला उलगडून घ्या. काय म्हटलं? परमार्थ जर लवकर उलगडून घ्यायचा असेल आपल्याला तर पहिल्यांदा मरण म्हणजे काय हे लक्षात घेतलं पाहिजे. आम्हाला दूधबाबांनी फार सुंदर सांगितलं. ह्यो देह कोणता? ह्यो याला म्हणायचं स्थूल देह. हा पंचमहाभूतांच्या पंचीकरणाचा आहे स्थूल देह. काय जन्मणारा आणि मरणारा कोणता देह आहे? तर हा स्थूल देह आहे. जाणारा आणि येणारा कोणता देह आहे? सूक्ष्म देह आहे. तो अपंचीकृत पंचमहाभूतांच्या 17 तत्वाचा आहे. पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण आणि अंतःकरणाच्या 2 वृत्ती मन आणि बुद्धी. 5 5 5 15 आणि मन बुद्धी 17. कोणी म्हणतं 17 नाही हो 18 आहे. 18 विरोध करायचाच नाही. मन बुद्धी चित्त. कोणी म्हणलं नाही नाही 19. बरं 19 मन बुद्धी चित्त अहंकार. एक जण म्हणलं तसं नाही 20 तत्वाचा. मी त्यालाही विरोध केला नाही, म्हणलं बरोबर आहे. मन बुद्धी चित्त अहंकार आणि अंतःकरण काय अडचण आहे? विरोध करण्यासारखं नाहीच ना. 20 तर 20 हरकत नाही. पण सूक्ष्म देह जातो येतो त्याचं नाव काय? कधी कधी घोटाळा होतो ना आपला. हो कसं काय झालं? नाही रात्रीच गेले. आता तिथून आलो त्यांना ठुल्याला तिथं. नाही नाही त्यांना आता ठुलं पण ते रात्रीच गेले होतं नाही आपलं. मग एखाद्याला म्हणजे असं कसं काय चाललं तुझं? ते रात्रीच गेले ना आता ठुल्याला येतो स्थूल देह आणि गेले ते सूक्ष्म देह. मरण म्हणजे काय? स्थूल देहातून सूक्ष्म देह बाहेर पडणं याचं नाव मरण. काय? स्थूल देहातून सूक्ष्म देह बाहेर पडणं याचं नाव मरण. मग तो बाहेर पडणारा सूक्ष्म देह कुठं जातो? हा मग विचार करा बाबा कुठं जातो तो? याला तर काय उचलायचं स्मशानात न्यायचं ना अग्नीच्या हवाली करून टाकायचं. याचं काय यो बापडा काहीच म्हणत नाही आपल्याला. हे लई साधं सरळ याचं का कोणाचं? त्या स्थूल देहात याचं काहीच म्हणणं नाही. पण सगळ्यात मोठा घोटाळा झाला ते याच्या आतल्या डाब्याचा. कोणाचा? त्या सूक्ष्म देहाचा. कारण वासना सगळ्या तिथंच आहे. कुठं? याच्यात नाही त्याच्या त्या आतल्या डब्यात सूक्ष्म देहात तिथं वासना आहे. आणि जन्म का घ्यावा लागतो? नाथ महाराजांनी त्याचं वर्णन केलेलं. काय? जन्म घेणे लागे वासना वासनेच्या संगे. तुकोबऱ्या म्हणतात जन्म घेणे लागे पातकाचे संगे. पातकामुळे जन्म घेणं, वासनामुळे पातकामुळे जन्म घ्यावा लागतो. महाराज विषय असा आहे की तो सूक्ष्म देह वासनेत अडकलेला आहे. बर मग आता मुक्ती कशाला म्हणायचं? मुक्ती त्याला म्हणायचं आणखी 3रा डबा आहे त्याच्यात. त्याचं नाव आहे 3रा देह आणि त्याला म्हणायचं कारण देह. आणि कारण देह म्हणजे अज्ञान. आणि मग काय करायचं? ज्ञानाने कारण देह उडून टाकला की हे 2 मोकळे होऊन जाते. याला खुंटी बांधलेली कुठं? तिथं. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आमुचे नावे अज्ञानाचे नावही नव्हे. अरे आमच्या नावातच अज्ञान नाही. नाव आमचं ज्ञानदेव. अज्ञान कसं असेल? मग आम्हाला अज्ञान नाही तर आम्हाला बंधन कसं असेल? तूच महाराज फार सुंदर बोलायचे. मला सांगा एखादा जेल मधून सुटून आला. गोडके महाराज आपण ऐकलेलं आहे. दूधबाबा म्हणायचे एखादा जेल मधून सुटून आला. त्यांनी सांगा बाबा मी सुटलो, मी कालच सुटलो म्हणा. याचं म्हणणं भूषण नाही दूषण आहे. कारण मी आता सुटलो हे म्हणणं हे दाखवतो की तुम्ही अटकेत होते. काय? तसं मी आता मुक्त झालो असं म्हणणं सुद्धा हे दाखवतो की तुम्ही बंधनात होते. आमचे परमपूज्य स्मरणीय गुरुवर्य भगवान बाबा आनंद गडकर
फार सुंदर साध्या शब्दात वेदांत सांगतात. ते म्हणतात तुम्हाला कोणती हातकडी आवडती, सोन्याची का चांदीची का लोखंडाची? भागवत महाराज, कोणती हातकडी बरी आहे? कोणतीच नाही, हे खरं उत्तर आहे. तुम्हाला कोणती हातकडी? हा, तुम्हाला कोणता गुण आवडतो? सत्वगुण आवडतो का रजगुण आवडतो का तमोगुण आवडतो? का गुणात अडकायचंच नाही? थोडं लक्षात घ्या. जड तर नाही चाललं ना, थोडं लक्षात घ्या. कोणतीच नको, हातकडीच नको. बघा, एक राजा होता. राजाचा वाढदिवस होता. राजाचा वाढदिवस असल्याने राजाने सांगितलं, प्रधानजी आला असतो. काय मला उद्या माझा वाढदिवस आहे आणि मला असं वाटतं की आपल्या जेलमध्ये जेवढे कैदी आपण सोडून द्या. असं म्हणल्याबरोबर त्या प्रधानाला धसकन झालं. त्यामुळे राजाला आज्ञा द्यायला काय लागतं, पण आम्ही कशा मुश्किलीने पकडले त्यांना. आणि हे काय जाऊन काय कीर्तनात जाऊन बसणार आहेत का? सगळे हे सोडून दिले काय कीर्तनात येऊन बसणार आहेत का? मग तो म्हटलं, महाराज मला असं वाटतं की आपण काय करावं, एकाला आपल्या समोर उभा करावं. आपण त्यांना विचारावं काय पाहिजे तुम्हाला, जे पाहिजे ते देऊन टाक. आता राजा असतो तो ना, हो बरोबर, तसंच करा. दुसरा दिवस उजाडला, राजा दरबारात आला. एक कैदी हाजीर हो आला समोर. मग राजाने म्हणा काय पाहिजे तुला? आता कैद्याने काय मागावं? तो म्हणला, महाराज 5-10 वर्ष झाली तिथं राहायला लागलो, पण लयच मच्छर डसते. काही करा पण एक ऑल आउट द्या. कोणी मागितलं त्या कैद्याने देऊन टाका ऑल आउट, जाऊ द्या आतमध्ये. कारण त्या प्रधानाला विश्वास होता की हे किती आखलीचे. दुसरा आला, काय पाहिजे तुला? ते म्हणला काय नाही, गाद्या लई जुन्या झाल्या, जरा नव्या दिल्या तर देऊन टाका यांना गाद्या, जाऊ द्या. असं कुणी काही मागायला. आता तुम्ही बंधनात राहून सोय करायले का सुटण्याची सोय करायला लागली? थोडक्यात आपला विचार करण्याचा. एक म्हातारा 60-65 वर्षाचा समोर आला, काय पाहिजे? 2 फटके हाना पण सोडा. काय म्हणला? 2 फटके मारा पण. आता कोण हुशार म्हणा? मग आम्ही दृष्टांत संपला. मी दृष्टांतासाठी नाही सांगितलं, सिद्धांतासाठी सांगितलं. दृष्टांताचा सिद्धांत काय? तुम्ही संसारात राहून सोय केलेली बरी का संसारातून सुटण्याची सोय बरी? नाही, त्या कायद्याची तुमची माझी अवस्था एकच आहे का बरी आहे जरा वेगळी आहे? साधू संतांनी संसार कधीच नीट करण्याचा प्रयत्न केला नाही, पण संसारातून सुटण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून ते आनंदी राहिले. आनंदुरे आजे आनंदुरे सबाह्याभ्यंतरी अवघा परमानंदुरे. त्या समोर बसलेल्या गृहस्थाने माऊलींचे पाय पकडले. माऊली, काय तुमचा आनंद आहे बुवा, तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय वसरून आनंद आहे. तुम्ही आत आनंद आहे, बाहेर आनंद आहे. मी एक विनंती करू का? मला आनंद मिळेल का? ते म्हणलं, हो. का नाही मिळणार तुला? मग मला कसा आनंद मिळेल? ते म्हणलं, काय नाही, एक काम कर, तू थोडासा विचार कर अभंगाच्या दुसऱ्या. साधारणतः 15 मिनिटं आपण आणखी घेऊया आणि 15 मिनिटांमध्ये या 2 चरणांचा आपण धावता भावार्थ बघूया. माऊलींना विचारलेले, माऊली तुम्ही आनंद आहात, तुमचा अनुभव आनंदाचा आहे, आम्हाला आनंद कसा मिळेल? हा प्रश्न त्या ग्रहस्थाचा माऊलींकडे नाही तर तुमच्या माझ्या सगळ्यांचा प्रश्न माऊलींकडे आहे.
काय त्याला साधारण इच्छा म्हणायचं. असाधारण इच्छा ज्याची त्याची, आणि साधारण इच्छा म्हणजे सगळ्यांची. साधू संतांनी एक ओळखलं, सगळ्यांना काय पाहिजे? सुख पाहिजे. काय सगळ्यांना काय पाहिजे? सुख पाहिजे. मग सुख जर पाहिजे असेल तर सुखाची साधनं सगळ्या साधू संतांनी सांगितले. ज्ञानेश्वर महाराजांनी सुखाचा आनंद पाहिजे ना, हो पाहिजे. मग एक काम कर, मग त्यांनी काय सांगितलंय की बाबा तू काही अंक पाठ कर. काय आता आपण शाळेतले गुरुजी काय पाठ करा? अंक पाठ करा. मग काय पाठ करा? 1 2 3 4 5 6 इतुके विचारोनी परमानंदू रहा. आता इथं बसण्यापैकी कोणाचे 6 अंक पाठ नाही. हा, हे वाच्यार्थानं झालं, पण लक्षार्थाने अर्थ बघावा लागेल ना आपल्याला. वाच्यार्थाने सांगितलं 1 2 3 4 5 6 इतुके विचारोनी परमानंदू रहा. तुम्हाला परमानंदू जर राहायचा असेल तर 6चा विचार करा. मग आता एकाचा विचार करा. वेदांत शास्त्रात एक काय सांगितलेलं आहे? तर वेदांत शास्त्रामध्ये एक सांगितलं फक्त ब्रह्म. एकमेवा द्वितीयम ब्रह्म. उपनिषदामध्ये वर्णन आहे. एको देवो सर्वभूतेषु गुढा सर्वव्यापे सर्वभूतांतरात्मा. उपनिषदात वर्णन आहे. एको देवो सर्वभूतेषु गुढा. एकच देव सगळ्या भूतांमध्ये गुप्त रूपाने आहे. ते उपनिषदात सांगितलं असं नाही, माऊलीनं तेच सांगितलं. या उपाधी माझी गुप्त चैतन्यासे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. मला खरं आश्चर्य वाटतं, आपण सगळेजण उपाधीत अडकलेले आहे. मी नेहमी गमतीनं सांग, आता मी कोण आहे? पटकाय धोतरी. आता कोण आहे? आता महाराज आहे. महाराज या उपाधीत मी अडकावा असं मी विचार करतो. नाही तर कीर्तन संपलं की गाडी चालवायला बसावं लागते. मीच गाडी चालवतो. माझी गाडी चालवायला बसल्यावर कोण झालो? ड्रायव्हर झालो. उद्या एखादी शाळा तपासायला गेलं ते म्हणते साहेब आले, तिथं कोण झालो? साहेब. एखादा मित्र भेटला तर आरोप करार बोलतो, ए चहा 5 ती नाही म्हणत देऊ. चहा 5 किती दिवसांनी भेटलाच रे बेटा, मित्र देऊ. तिथं कोण झालो? मित्र झालो. घरी गेले की झाकली मुठ 1.25 लाख. आता तर बोलणं अवघडचे, कारण इथंच बसलेली ती. घरी गेले की आपल्याला बरोबर काय करायचं आता? तिथं काय नाही लागेल. तिथं कोणती उपाधी? नवरा. रात्री कीर्तनाला, दिवस ऑफिसला, घरात का हाय का नाही लक्ष नाही. बरोबर चल किराणा आणायला जाऊ बाबा. बाहेर निघाले की वडील म्हणते मेडिकल मधून गोळ्या आणून दे. तिथं कोण झालो? मुलगा झाला. एवढं नाही म्हणत एक मुलगी छोटी येते म्हणते मला चॉकलेट आणा. तिथं कोण झालो? मग आता मी हाय कोण? बाप, नवरा, कीर्तनकार, साहेब, का ह्या सगळ्या उपाध्या आहे? त्या सगळ्या उपाध्या आहे. मी एकच आहे पण उपाध्या लय मोठ्या आहे. मग उपाध्यात अडकाव का ते एकाकडे बघाव? काय एक हा पुला तो एक देव करून घ्यावा. एक देव करून घ्या. आपला फक्त एक देव एकच आहे. 33 कोटी देव आहेत ना हो हिंदू धर्मामध्ये. किती? त्याला म्हणायचं कार्य ब्रह्म आणि त्या एकाला म्हणायचं शुद्ध ब्रह्म. बघा थोडस वेदांताची प्रक्रिया आहे. शुद्ध ब्रह्म एक, त्या शुद्ध ब्रह्माचं प्रतिबिंब मायेत पडलं की झाला ईश्वर. तो ईश्वर सुद्धा एक, ईश्वर सुद्धा अनेक नाही. पण एवढं आहे, ईश्वराला माया उपाधी आहे आणि आपण जीवाला अविद्या उपाधी आहे. लक्षात घ्या, एक फक्त ब्रह्म आहे. काय आहे? एक. मग त्या एका ब्रह्माचा विचार करा. 4 वेदांमध्ये 4 उपनिषदाने 4 महावाक्य सांगितलेले. अयम आत्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानम ब्रह्म आणि तत्वमसी. 4 महावाक्यांचा विचार. महावाक्य म्हणजे काय? लय मोठं असतं ते महावाक्य नाही. महावाक्य म्हणजे ज्या वाक्यात जीव ब्रह्माची एकता प्रतिपादन केलेली असते त्याला म्हणायचं महावाक्य. आणि ज्या वाक्यात ब्रह्मस्वरूप, माया, जगत, जीव याचं वर्णन केलं त्याला म्हणायचं अवांतर वाक्य. एकाचा विचार करा. एक. घड्याळीकडे लक्ष आहे म्हणून थोडं पुढे चाललोय. एक. पुढे 2. आता दोनाचा जर विचार करायचा 2 अंगाने दोनाचा विचार करू. एक माया आणि ब्रह्म. काय? ह्या दोनाचा. किंबहुना जीव आणि शिव ह्या दोनाचा विचार करा. जीव कशाला म्हणायचं आणि शिव कशाला म्हणायचं? महिला मंडळ भरपूर आहे जुन्या, पण आज जे काही दिसतात. तुमच्यासाठी एक प्रश्न आहे माझा.
माझा बहुतेक पेपर फुटलेला आहे, पण तरी विचारतो काय जात्याला खुंटे किती सांगा. आ काय हुशार आहे. पहिल्याच याच्यात कोण पण एका करोडपती झालं ना ते. बऱ्याच ठिकाणी उगलेले आहे महाराज, एकच म्हणतात जात्याला खुंटे किती एक. मग त्यांना सांगावं लागतं तुम्हाला दिसतो एक का हाय एक. दिसतो एक, दुसरा दिसत नाही, पण त्या खुंट्याच्या आधारावर दिसणारा खुंटा चालतो. दुसरा दिसत नाही पण तो असतो आणि आधार असतो. जीव आणि शिव, जीव शिव दोन्ही खुंटे ग प्रपंचाच्या नेते ग. लावणी पाठी पुढे डोळे रे वाजता, लावणी पाठी पुढे डोळे रे वाजता. किती खुंटे त्यांचं घड्याळीकडे लक्ष आहे आता. जीव शिव दोन्ही खुंटे ग. जीव आणि शिव दोन खुंटे याचा विचार करा. बर, माया आणि ब्रह्म याचा विचार करा. काय झालं, त्या कोकणातली एक पोरगी इकडे आणली होती आपल्याकडे. आता कोकणात जास्त तांदूळच खाते, त्याच्यामुळे त्यांना त्या पोरीला गहू माहित नव्हते. काय माहित नव्हतं? गहू. मग ती सासू म्हणली अगं ते गहू तांदूळ एकत्रित झाले, जरा गहू वेचून काढा. ते म्हणले सासूबाई गहू कशाला म्हणजे मला माहित नाही. सासू हुशार होती. सासू म्हणे गहू नाही कळत का, मग तांदूळ वेचून काढा. आता तांदूळातून गहू बाजूला काढला तर उरला, आणि त्याच्यातून जर तांदूळ बाजूला काढला तरी उरला गहू. म्हणजे कशातून काही काढलं तर उर. दोनचा विचार करतात. तुम्हाला माया जरी कळली तर उरलं ते ब्रह्म, आणि ब्रह्म कळलं की प्रातिभाषिक सत्तेत गेली ती माया. दोन्हीपैकी काहीतरी कळा. हो, त्याला त्या माया, मायाने प्रातिभाषिक सत्तेतली. दोनांचा विचार करा. तीनांचा विचार आपण आत्ताच केला. तीन देह, स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. कारण देह अज्ञान. कारण देह काढायचा असेल तर डाकणेस महाकारण देह मानावं लागतं. महाकारण देह म्हणजे ज्ञान, आणि ज्ञानाने काय करायचं, अज्ञान घालून टाकायचं. सोपा दृष्टांत देतो. तुम्ही आपण सगळे वावरात जाणारे, शेतात जाणारे म्हणजे पायात काटा खुडला, काय करतो आपण? मोठा काटा घेतो आणि मोठ्या काट्याने पायात किती उपकार यायचे कोणाचे? त्या काट्याचे. काय केले यांनी? पायातला ठसठसत असणारा काटा यांनी काढून दिला ना आम्हाला दुःखमुक्त केलं. फार दुःखद होतं. ह्या काट्याने ह्यो काटा का किती उपकार यायचे. मग आता ह्या काट्याचं करायचं काय? या काट्याचं काय करायचं? व्यवहार कळतो आम्हाला, कारण इतकुशा काट्याने एवढा त्रास दिला, ह्यो मोठा काटा किती त्रास देईल मग आपल्याला कळतं. याला हो, हरी रूप झाले जानने हरबले, नेनने ते गेले हरीचे ठाई. हो, आठव नाठव गेले भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग. म्हणून विचार करा, ज्ञानाने अज्ञान घालवायचं. तीन देह गेले, पुढे चला चार पुरुषार्थ: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. एवढंच सांगतो याच्यामध्ये. धर्म आणि मोक्ष ह्या दोघांमध्ये हे दोन आलेले. कोणते? अर्थ आणि काम. याला मनसोक्त नका करू. अर्थ आणि कामाच्या मागे नका. धर्माने अर्थ आणि धर्माने काम. काम म्हणजे इच्छा, काम म्हणजे इच्छा. धर्माने इच्छा, धर्माने पैसा. तुम्ही जर कमवला तर ह्योच धर्म तुम्हाला पुढे चौथ्या जवळ घेऊन जाईल, म्हणजे मोक्ष. काय? मोक्ष. म्हणून चारांचा विचार करा. पाचाचा विचार आहे पंचकोशांच्याही पलीकडे मी आहे. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. आनंदमय, तुम्ही म्हणता ना आता आनंदाचा अभंग घेतला ना, आनंद कोशात कसा टाकला? तुम्ही झोपल्यानंतर तुम्हाला आनंद होतो की नाही? मग तो जाणतेपणी का नेणतेपणी? तो नेणतेपणीचा. मग तुम्हाला नेणता आनंद बरा आहे का जाणता आनंद पाहिजे? आणि जाणता जर आनंद पाहिजे तर तुम्ही जाग व्हा. उठा, जाग व्हा रे आता. उद्दिष्ट तर जाग्रत प्राप्त वरांनी बोधेत. कठोपनिषदामध्ये वर्णन. 1 2 3 4 5 आता 6. मी फार थोडक्यात सांगतो बरं का. 6
सहाचा विचार करा. वारकरी संप्रदायाने या सहाचाच पदर धरलेला आहे. सहा म्हणजे सहा शास्त्र. काय? न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा. किती झाली? सहा. आता सहा जर कळत नसेल तर किमान 2 तर धरा शेवटचे, पूर्वमीमांसा आणि पूर्वमीमांसा. जर तुम्ही शिकलात तर तुम्ही स्वच्छ निर्मळ मनाचे व्हाल. हो, निष्काम कर्म आणि निष्काम उपासना कोणी शिकवली? पूर्वमीमांसा. आणि आवरण दोष घालण्यासाठी ज्ञानेन मोक्षम वशमानयंती कोणी शिकवलं? उत्तर मीमांसा. पूर्वमीमांसाचे करते जेमिनी आणि उत्तर मीमांसाचे करते व्यास. दोघं गुरु शिष्य. एक दिवस पाठ चालू होता. पाठ चालू असताना गुरुजी सांगत होते, बलवान इंद्रिये ग्रामो विद्वान समपि कर्षती. बाबा जेमिनी बघा, हे इंद्रिय एवढे बलवान आहे की ज्ञानाला सुद्धा आवरणं कठीण आहे बरं का, असं व्यासांनी सांगितल्याबरोबर जेमिनी म्हणले की महाराज माझं जरा ऑब्जेक्शन आहे याच्यावर. जर ज्ञानी असेल तर त्याला इंद्रियांना आवर कसं काय घालता येणार नाही? नाही तर मग ते आज्ञानी म्हणा. ते म्हणे नाही रे बाबा, मी खरं सांगतोय ना. तर ते म्हणे मला पटना ना. ते म्हणे तुला पटेपर्यंत पाठ बंद आपला, तुला पटल्यावर पाठ सुरू करू. पाठ बंद झालेला आहे. पावसाळ्याचे दिवस होते. व्यास महर्षींनी सांगितले जेमिनी आश्रम सांभाळ, मी जरा 4 धाम करून येतो, देवदेव करून येतो, तीर्थाला जाऊन येतो. ते म्हणे काय हरकत नाही गुरु, मी सांभाळतो. व्यास महर्षी गेलेले. पावसाळ्याचा दिवस होता. आश्रमात सगळे झोपलेले. जेमिनी अभ्यास करत होते आणि शेजारच्या गावची एक सुंदर गोरी गोमटी तरुण पोरगी आश्रमात आश्रयाला आली. आश्रयाला आल्यानंतर जेमिनींनी पाहिलं, सांगितलं मुली आतमध्ये आश्रय घे, पाऊस संपल्यानंतर जा. ती मुलगी उभा राहिली त्या जेमिनींच्या पुढं. गोरी गोमटी ओली झालेली, संपूर्ण शरीरावर पाणी असलेली ती पोरगी. ही ग्रंथाकडे पाहत आहेत, तिच्याकडे पाहत आहेत, ग्रंथाकडे पाहत आहेत, तिच्याकडे पाहत आहेत. तिला सांगितलं कुणाची मुलगी तू, कुठून आलेली आहेस? आणि मग त्यांना असं वाटलं की एवढी सुंदर मुलगी जर बायको म्हणून मिळाली तर काय हरकत आहे. मग त्या क्षणी त्यांनी तिला मागणी घातली, माझ्याशी लग्न करशील का? मी जेमिनी. ते म्हणे महाराज तुम्हाला कोण ओळखत नाही, माझं भाग्य आहे. ते म्हणे पण मला आता लग्न करायचं तुला. हा आता? माझ्या वडिलांना विचारायला लागेल, आता कसं? नाही म्हणे मला आता लग्न करायचं. तर त्यावेळेला हरकत नाही, मी करते, पण माझी एक अट आहे. काय अट आहे? पण माझी अट अशी आहे की तुम्ही मला पाठीवर घ्या आणि या आश्रमाच्या 5 फेऱ्या पूर्ण करा. ती मुलगी म्हणते. जेमिनी विचार करतायत माझे गुरुजी इथं नाही, हे आचार्य विद्यार्थी झोपलेले. मी जर हिला पाठीवर घेतलं आणि 5 फेऱ्या केल्या आश्रमाच्या, कोण पाहणार आहे मला? हे कोण विचार करताय? संकल्पन विकल्प मन. हरकत नाही म्हणे. पाठीवर घेतलंय, 4 फेऱ्या पूर्ण केली. 5वी फेरी पूर्ण करून खाली सोडला आणि माग वळून पाहते. ती काय पोरगी होती का? व्यास महर्षी प्रगट झाले, फक्त एक वाक्य उच्चार, बलवान इंद्रिये ग्रामो विद्वान समपि कर्षती. तुला पटलं का? त्यांनी साष्टांग दंडवत करून नमस्कार केला. म्हण चला आता पाठ सुरू करू पुढचा. मी सांगतो ते खरं आहे. विठाला म्हणून तुम्ही इंद्रियाच्या स्वाधीन होऊ नका. हो, 6 शास्त्रांचा विचार. इतके विचारुनी परमानंदू रहा. ह्या 6चा सखोल विचार करा. मी एका वाक्यात सांगितला. एक वर्ष याच्यावर पाठ चालले ते तेव्हा थोडं थोडं कळतं. आदरणीय गुरुवर्य विनायक महाराज आष्टेकर आहेत, साखरे परंपरेतले आहेत. काय पाठाचं महत्व आहे महाराजांनी सांगावं. हो, अगदी या ज्ञानाचं संपूर्ण साखरे संप्रदायाने काय केलं? ज्ञानाचाच प्रचार केलेला. 6चा विचार करा. इतुके विचारोनी परमानंदू रहा. हा विचार करत असताना या विचारात आपली बुद्धी तल्लख व्हावी याच्याकरता त्या विठ्ठलाचं सुद्धा नामस्मरण केलं पाहिजे. म्हणून सगळे म्हणून एकदा विठोबार da 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 da
आनंदुरे आजी आनंदुरे सबाई अभ्यंतरी अवघा परमानंदुरे 1 2 3 4 5 6 इतुके विचारोनी परमानंदू रहा. इतक्याचा विचार करा आणि आनंदात राहा. आनंद मालक आहे आणि दुःख पाहुणा आहे. दुःख येतं जातं पण आनंद कायम राहतो. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. संपूर्ण विशेषण हे आनंदाला धरून आहेत. संपूर्ण विशेषण ब्रह्मतत्वाला धरून आहेत. संपूर्ण विशेषण गुरूंना वापरलेले आहेत. आणि गुरु आहे गुरु साक्षात परब्रह्म. गुरु साक्षात परब्रह्म आहे. म्हणून तस्मै श्री गुरुवे नमः. म्हणून या सहांचा विचार करा. सहांचा विचार करून परिपक्व झाला. आता मात्र तुम्हाला ज्ञान झालं पण निष्ठं ज्ञान उपयोगाचं न लय डेंजर असतं. काय नवल अहंकाराचे गोठी विशेषण लगे अज्ञाना पाठी सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. त्या ज्ञानाला भक्तीची जोड असली पाहिजे. आणि म्हणून माऊली म्हणतात हे बघ सहाचा विचार करून तुला ज्ञान झालं ना. हो ज्ञान झालेलं पण एक काम कर. आता ज्ञान झालं ना. आता तू आणखी काय कर 7व्याचा ना 8व्याचा विचार कर. महाराज शेवटच्या चरणात
सातवा अवतार आठवा वेळोवेळा बाप रखुमादेवीवरू विठ्ठलू जवळा. दुसऱ्या चरणामध्ये 6 गोष्टींचा विचार केल्यानंतर ज्ञान होतं, पण ते ज्ञान टिकण्याकरता भक्तीची गरज आहे. केवळ कोरडं ज्ञान उपयोगाचं नाही, म्हणून शेवटच्या चरणामध्ये पुन्हा माऊली म्हणतात 7वा अवतार 8वा. म्हणजे 7वा अवतार तुम्ही 8वा. 6वा अवतार कोणता? आमच्या अण्णा रामायण सांगत असतात है की नाही. 7वा अवतार म्हणजे प्रभू रामचंद्राचा. काय सुंदर कोटी आहे बघा. 7वा अवतार 8वा हे एक, 7वा अवतार 8वा असं जर केलं की 7वा अवतार रामाचा आणि 8वा अवतार कृष्णाचा. म्हणजे काय करा, राम कृष्ण हरी 8वा
आठवा नाही, म्हणा वेळोवेळा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. हे काय करा, मंत्र आहे फार मोठा. मंत्र हा जपावा कधी कधी सर्व काळ. हो, सातवा अवतार. आठवा वेळोवेळा. वेळोवेळा म्हणजे नियमित. सदा नाम घोष सदा. क्षणोक्षणी हाची. क्षणोक्षणी. रिकामा अर्धगडी राहू नको. एवढंच नाही, भगवद्गीतेत भगवंत स्वतः सांगतात काय, हो, सततम कीर्तयंतो माम. सततम. सततम म्हणजे सदा. काय करा, काय नाही. फक्त सातवा आणि आठवा जो अवतार आहे ज्याचं नाव आहे राम आणि कृष्ण. खरं म्हणजे कली संतरणोपनिषद नावाचं उपनिषद आणि त्याच्यामध्ये 16 अक्षरांचा एक मंत्र आहे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हे 16 अक्षर आहेत आणि हे 16ही अक्षर हरी म्हणजे ब्रह्म, राम म्हणजे ब्रह्म आणि कृष्ण म्हणजे सुद्धा ब्रह्म. काय नाही, फक्त तुम्ही रामकृष्ण आहे. आपण वारकरी भेटल्यावर रामकृष्ण हरी जय हरी, रामकृष्ण हरी जय हरी. कारण आम्हाला त्या हरीनं वेळ लावलेले, त्या हरीशिवाय दुसरं. हो, काय हरी हरी येते रे, हरी तेथे रे, हरी वाचोनी ठाव नाही रीते रे. हो, विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही. कशामुळे? सातवा अवतार, आठवा वेळोवेळा. बाप रखुमा देवी वरू विठ्ठलो जवळपास. एवढं जर केलं तर बाप रखुमा देवी वरू म्हणजे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात विठ्ठलो जवळा. तो विठ्ठल तुमच्या जवळ येईल. विठ्ठलाकडे जायची गरज नाही, फक्त तुम्ही शुद्ध अंतःकरणाने त्याचं नामस्मरण करा. काय होईल? तो देव इकडे येईल. ते पुंडलिक फक्त आई वडिलांची सेवा करीत होता, तर तो विठ्ठल भेटायला गेला. हो, देव तिथे भेटायला गेला. त्या पुंडलिकाने विचारलं तुला बोलिलं कोणी? ते म्हणलं नाही बोलिलं तरी मी तुला भेटायला आलो. ते म्हणलं मी तुला बोलवलंच नाही ना. वीट घेतली ना अशी मागं भिरकोली जाऊन उभा राहा. तिथं जाऊन उभा राहिल्यानंतर साधू संतांना राग आला ना मारत प्रेमाचा. कोणाचा? त्या पुंडलिकाचा. अण्णांनी सांगितलं ना आपल्याला, का रे पुंड्या मातलासी उभे केले विठ्ठलासी. शिव्या घातल्या. असं भक्तीमध्ये आनंद आहे. भक्तीनं दिलेल्या शिव्या भक्तीत जमा झाल्या, प्रेमाने दिलेल्या शिव्या त्या भक्तीत जमा झाल्या. म्हणून भक्तीमध्ये खूप ताकद आहे, शक्ती आहे. म्हणून आयुष्य जर शिल्लक असेल तर आयुष्यभर फक्त भक्ती करावी. ज्ञान एकदा झालं, विषय संपला. औषध घेऊन रोग बरा झाला. आता काय करावं? आता काय नाही, फक्त भक्ती करा. कधीपर्यंत? देह ठेवेपर्यंत. आणि वाघ गुरुजींनी तेच केलं आणि त्याचा परिणाम आज आम्ही त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त कीर्तन करायला लागलो. काय? ही त्या भक्तीतली शक्ती आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणले काय नाही, तू विठ्ठल तुम्हाला भेटायला येईल. हे कोणी सांगितलं? तर साधू संतांनी सांगितलं. म्हणून त्यांचं नामस्मरण इतकं महत्वाचं आहे की जणू काही देवाचंच नामस्मरण. काय? देवते संत निमित्त त्या प्रतिमा. ज्ञानेश्वर आपण काय करूया, थोडस 1 मिनिट फक्त भजन करू. सगळ्यांनी हात वर करायचे, सगळ्यांनी छान. आणि सगळे मिळून आपण भजन करू. तुकाराम 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 तुकाराम
माळकऱ्यांनी खाली बसून घ्या.